जामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। जय गुरुदेव. ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर, छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू आहे. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाची माहिती घेत आहोत आणि आजचा सत्संग आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे. कारण की आजचा सत्संग आपल्याला घेणार आहेत इंद्रायणी मा. तर इंद्रायणी मा ह्या स्वतः IIT ग्रॅज्युएट आहे आणि IIT पवई येथे त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तसेच त्यांनी मॅथमॅटिक्स मध्ये PhD केलेला आहे. TCS हैदराबाद येथे त्या सब्जेक्ट ऍडमिन म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्या मॅथमॅटिक्सच्या फॉर्मर प्रोफेसर आहेत. डीन स्टुडंट्स वेलफेअर आचार्य इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी डीन म्हणून कार्य केलेलं आहे. तसेच लहान मुले, मोठी माणसं, युवक यांचे ते समुपदेशन करत असतात. त्या स्वतः ब्रह्मोपदेशक आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ब्रह्मोपदेश घेतलेला आहे. जेव्हा SSY करतो त्यावेळेस आपण जी शपथ घेतो की या जगाचे पालकत्व म्हणून कार्य करील, त्याप्रमाणे त्या सतत सेवा देत असतात आणि आपला संपूर्ण वेळ या कार्यासाठी लावतात. रॅपिड कॉम्प्रिहेन्शन अँड रिव्ह्यू टेक्निक हे गुरुजींनी मोजक्या लोकांना जे ट्रेनिंग दिलं होतं ते त्यांनी घेतलेले. स्मरणशक्ती योग कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसं लक्षात ठेवायचं याचे देखील ते त्या क्लासेस घेत असतात. त्या स्वतः ऋषी विद्यालय गुरुकुलम म्हणून आपलं जे विशाखापट्टणम आहे तेथे त्या आणि त्यांचे मिस्टर पाणीजी हे दोघंही सेवा देत होते. आणि खरं काय असतं यावेळेस मला त्यावेळी त्यांच्याकडे पाहून लक्षात यायचं. कारण मी पण त्यावेळेस तिथं टीचर ट्रेनिंग कोर्स साठी गेले होते आणि मा तिथे असायच्या. मला दिवसातून एकदा तरी मांना पाहिल्याशिवाय समाधान वाटत नव्हतं. कारण की इतक्या लांब मी पहिल्यांदाच राहिले होते आणि असं आईचं प्रेम देणारे आज आपल्याला त्यांचा सत्संग लाभणार आहे. त्यांचा ह्याच कार्यात नाही तर आध्यात्मिक विषयात पण भरपूर अभ्यास आहे. त्यात रामायणाचं सुंदरकांड असं एक सुंदर त्या गेल्या वर्षी त्यांनी ज्यावेळेस आपलं अयोध्येचं मंदिर स्थापना झाली त्यावेळेस अतिशय सुंदर असं क्लासेस आमचे पाच पाच शनिवार घेतले होते. तर असं वाटायचं की अजून हे संपूच नाही. इतकं म्हणजे आध्यात्मिक वैज्ञानिक दृष्टीतून कसं समजून घ्यायचं हे आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतं. तसंच सर्केडियम रिदम आणि जैविक घड्याळ आज जे प्रत्येकाचं बिघडलं आहे त्याच्यावर नॅचरल लिव्हिंग असा सुंदर कोर्स त्या घेत आहेत. गेल्या 3-4 कोर्स त्याचे झालेले आहेत. आता नवीन बॅच पण पुढच्या या महिन्यातच सुरू होणार आहे. तर ते देखील घेत असतात आणि आज आपल्यासाठी त्या विषय घेऊन आले म्हणजे स्टडी कॅम्प जो आपल्याकडे घेतला जातो त्यामध्ये सुपर मेमरी टेक्निक जे शिकवलं जातं, जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गुरुजींकडनं त्यांनी अवगत केलेलं आहे. तर आज आपल्याला त्या समजून सांगणार आहेत. तर मला जेवढी माहिती होती तेवढी सांगितलेली आहे. मला काही जास्त माहिती नाही कारण मानची माहिती घेणं अवघड आहे. का त्या स्वतः काही सांगत नाहीत. आपल्याला जेवढं माहिती झालं त्यांच्या सहवासात राहून तेवढं मी सांगितलेलं आहे. जय गुरुदेव मा. जय गुरुदेव. नाही नाही, तुम्ही खूप अतिच सांगता ऍक्च्युली दरवेळी. त्यापेक्षा खूप काही नाही. ओके, व्हेरी नाईस. सो आपलं दरवर्षीप्रमाणे आता मे महिन्यामध्ये मुलांसाठी किंवा स्टुडंट्ससाठी एक आयडियल स्टडी कॅम्प होणार आहे. तर त्याच्याविषयी मी माहिती देणार आहे की का मुलांनी हे शिकलं पाहिजे आणि पालकांनी त्याच्याविषयी काय समजून घेतलं पाहिजे की ज्यामुळे
भरपूर बऱ्याच गोष्टी ज्याची आजच्या शाळेमध्ये उणीव आहे किंवा एज्युकेशन या सिस्टीम मध्ये ज्याची उणीव आहे त्याच्याविषयी आपण समजून घेणार आहोत. तर मी माझं स्क्रीन शेअर करते. तर एकदा तुम्हाला ते दिसायला लागलं की मला सांगा. स्क्रीन शेअर दिसत आहे? ठीक आहे, का मारा की लागल्यावर म्यूट ठेवा हा, ज्यांना कोणाला वेगळं काही बोलायचं असेल. या स्क्रीन दिसत आहे तुम्हाला? ब्लँक येत आहे मला दिसतंय की झालं, मग दिसते. या सो आपण एक स्टडी कॅम्प घेत आहे आणि सुपर मेमरी हा प्रोग्राम आम्ही ऋषी प्रभाकरजींबरोबर ऑलमोस्ट 1993 पासनं शिकलेलो आहोत. योग, अभ्यास आणि स्वाध्याय या तिन्हीला कसं कंबाईन केलं तर आपली जी मेमरीची कपॅसिटी आहे ती आपण कशी वापरू शकतो याच्याविषयीची ही इंट्रोडक्शन आहे. तर आज आपण राम होते तेव्हा द्वापार युग होतं. त्याच्यानंतर आपण पुढच्या युगात आलो, आपण कृष्णाच्या युगात आलो. त्याच्यानंतर कृष्ण जेव्हा इथून सोडून गेले त्याच्यानंतर आपण या कलियुगामध्ये आहोत. पण कलियुगाला आज आपण इन्फॉर्मेशन युग म्हणतो किंवा IT. याच्यानी पूर्णपणे सगळं जग एकत्र जोडलं गेलं किंवा त्याच्यामुळे आपण पूर्णपणे बघत आहोत असं दिसतं. पण ह्या IT चा प्रॉब्लेम काय आहे तर आपल्याकडे खूप इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे माहिती खूप आहे, पण त्याचं नॉलेज मध्ये कन्व्हर्शन होत नाही किंवा मुलं सुद्धा बायहार्ट करतात. परीक्षा असते तेव्हा परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना सगळं माहीत असतं, परीक्षेला जातात, ते परीक्षेच्या पेपरमध्ये लिहितात आणि एकदा का पेपर होऊन गेला की ते मग विसरून जातात. हे बरोबर आहे का? आपल्या स्वतःच्या बाबतीत पण असं खूप होतं की आपण काहीतरी ऐकतो आणि थोडे दिवसांनी ते पूर्ण विसरून जातो. सो इन्फॉर्मेशन ही जर फक्त माहिती म्हणून राहिली किंवा ती कम्प्युटरमध्ये आहे किंवा ती आपल्या काय गुगलमध्ये आहे किंवा फोनमध्ये आहे पण ती माझ्या डोक्यामध्ये नाहीये, याचा अर्थ ती इन्फॉर्मेशन जेव्हा नॉलेजमध्ये कन्वर्ट होत नाही तेव्हा तिचा कोणालाच, मुलांना किंवा आपल्याला उपयोग होऊ शकत नाही. सो मेमरी मास्टर करण्याच्या 3 स्टेप्स आहेत. प्रभाकरजींनी आम्हाला जेव्हा सांगितलं होतं की सुपर मेमरी कशी होऊ शकते तर ती सुपर होण्यासाठी या 3 स्टेप खूप महत्वाच्या आहेत. की आपलं जे ब्रेन आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की 60 लाख किंवा कितीतरी 60 करोड इतके आपल्याकडे ब्रेन सेल्स आहेत. मग प्रत्येक सेलचा आपण वापर करतो का तर 1% आपल्या ब्रेनची जेवढी कपॅसिटी आहे त्याचा 1% फक्त आपण वापर करतो. आणि ब्रेनची स्वतःची एक भाषा आहे, त्याला आजकाल न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग पण म्हणलं जातं. म्हणजे काय तर मी आता तुमच्याशी मराठीत बोलतेय त्यामुळे तुम्हाला ते भाषा तुम्हाला येत असेल तर तुम्हाला ते कळतं. पण हेच जर मी तुम्हाला तेलुगूमध्ये सांगितलं किंवा कन्नडमध्ये सांगितलं किंवा जर्मनमध्ये सांगितलं तर तुम्हाला माहीत असलेली भाषा असेल तर तुम्हाला ते कळतं, नाहीतर आपल्याला ते कळत नाही. मी जे शब्द वापरतेय त्या शब्दांचा अर्थ आपल्या ब्रेनला कळत असेल तर ते मला समजल्यासारखं वाटतं. म्हणजे काय तर ब्रेन आपल्याला जी इन्फॉर्मेशन ऐकू येते, दिसते किंवा आपण टच करतो किंवा टेस्ट करतो त्याला एनकोड करतं. एनकोड करतं म्हणजे काय तर ब्रेनच्या भाषेमध्ये त्याला कन्व्हर्ट करतं. म्हणजे ती मला माहिती असलेली लँग्वेज, तर त्या लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी पहिली प्रोसेस आहे एनकोड. एनकोड केल्यानंतर म्हणजे मला माहित असलेल्या भाषेमध्ये त्याला कन्व्हर्ट केल्यानंतर ब्रेननी त्याला स्टोअर केलं पाहिजे. म्हणजे बरेच दिवसांसाठी जर आपल्याला काही गोष्ट पाहिजे असेल तर ती स्टोअर केली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे काय तर आता सपोज एखाद्या मुलाची परीक्षा आहे
आणि त्यांनी खूप अभ्यास केला, अगदी रात्रभर बसून अभ्यास केलाय, दिवस रात्र अभ्यास केलाय, 15-20 दिवस पूर्ण अभ्यास केलाय. पण परीक्षेचा पेपर उघडल्यानंतर त्याला काहीच आठवत नाही. मग त्या अभ्यासाचा काही उपयोग आहे का? तर नाही. कारण जर एखादा प्रश्न टीचरनी विचारल्यावर त्या मुलाला उत्तर देता येत नाही, किंवा त्या मुलाला आपण परीक्षेच्या मध्ये ते उत्तर त्याच्या लक्षातच येत नाही, किंवा त्याचं कन्फ्युजन होतं, म्हणजे काय तर ज्यावेळी ते नॉलेजची गरज आहे तेव्हा तो ते रिट्रीव्ह करू शकत नाही, मग ते प्रेझेंटही करता येत नाही. त्यामुळे फक्त ब्रेनमध्ये असणं पुरेसं नाहीये, तर ज्यावेळी त्या नॉलेजची त्याला गरज आहे तेव्हा ते त्याच्या ब्रेनमध्ये हा रिट्रीव्ह ठेव. करता यायला पाहिजे. म्हणजे 3 स्टेप्स आहेत की आपल्या ब्रेननी स्वतःच्या भाषेत त्याला एन्कोड केलं पाहिजे, मग त्याला स्टोअर केलं पाहिजे, आणि त्या पाहिजे त्यावेळी रिट्रीव्ह करता यायला पाहिजे. या तिन्ही स्टेप जो करू शकतो त्याला म्हणतो की त्यांनी मेमरी मास्टरिंग मेमरी झालेलं आहे. आता स्टोअर किती करू शकतो? तुम्हाला काय वाटतं की किती ब्रेनमध्ये कपॅसिटी आहे की आपण स्टोअर करू शकतो? सपोज तुम्ही एक 5 किलोचा डबा घेतला आणि 5 किलोचा डब्बाचं कंटेनरचा साईज आहे, तर त्यात तुम्ही 5 किलो डाळ ठेवाल किंवा 5 किलो पीठ ठेवाल. 5 किलोपेक्षा जास्त ठेवू शकतो का आपण त्याच्यात? नाही ठेवू शकत, कारण त्याची कपॅसिटी 5 किलो आहे. मग आपल्या ब्रेनची कपॅसिटी किती आहे असं आपल्याला वाटतं? की आपल्या पोटाची एक कपॅसिटी आहे की रोज मी 2 पोळी खातो किंवा भात खातो किंवा 5 पोळी खाऊ शकतो, म्हणजे तेवढं खाल्ल्यानंतर माझं पोट भरलं असं होतं. याचा अर्थ काय आहे? तर जेवढी कपॅसिटी फुल झाली की त्याच्यापेक्षा जास्त मी घेऊ शकत नाही. आपल्या शरीरामध्ये ब्रेन हा असा एकच इन्स्ट्रुमेंट आहे किंवा एकच ऑर्गन आहे ज्याची कपॅसिटी आपण त्याला जितकं जास्त वापरू तितकी जास्त वाढते. असे कुठलीच जगामध्ये दुसरी गोष्ट नाहीये की ज्याची कपॅसिटी त्याच्यामध्ये आपण साठवलं तर वाढते. बाकी सगळ्याची कपॅसिटी आपण काही साठवलं तर कमी होते. कुठल्याही वस्तूची कपॅसिटी त्यात काही ठेवलं तर कमी होते, पण ब्रेन ही अशी एकच गोष्ट आहे की ज्याची कपॅसिटी जितकं जास्त वापरू तितकी जास्त वाढते. सो स्टोअर करण्यासाठी आपण जगामध्ये जेवढ्या लायब्ररीमध्ये जेवढी पुस्तकं आहेत ती सगळी वाचून जरी आपल्या ब्रेनमध्ये ठेवली तरी सुद्धा ब्रेनचा 25% भाग वापरला जाईल, अजून त्याच्याकडे कपॅसिटी राहते. कारण ब्रेनचं फंक्शनच असं आहे की जितक्या सेल वापरल्या जातील तितक्या नवीन सेल रोज तयार होत राहतात. सो ब्रेनची एक स्पेशालिटी आहे की इट एक्सपांड्स वेन यू यूज इट. बाकी सगळ्या गोष्टी इफ यू यूज लेस इट बिकम्स युजलेस, असं गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे. की आपल्याला माकड हाड होतं, आपण ते वापरलं नाही, मग आता ते गेलं. मग जी लोक त्यांचं ब्रेन वापरत नाहीत किंवा ज्या बुद्धीचा वापर करत नाही त्यांच्यासाठी बुद्धी कमी होत जाते, आणि जे लोक बुद्धीचा वापर करत राहतात किंवा मेमरीचे प्रोसेस नवीन नवीन टेक्निक वापरून करत राहतात त्यांची मेमरी वाढत राहते. सो आपल्याला हे दृश्य बघितलं तर हे गुरुकुलची प्रोसेस आहे. इथे काय होतं तर एन्शंट आपली जी भारतीय संस्कृती आहे त्याच्यामध्ये गुरुकुलमध्ये तुम्ही बघितलं तर गुरु सांगत असतात, मुलं ऐकत असतात. तुम्ही सगळी मुलं बघा गुरूंकडेच बघतायत, इकडं तिकडं कोणी बघत नाहीये. या चित्रामध्ये कोणीही गुरु सांगितलेलं काही लिहून घेत नाहीये, नोट्स काढत नाहीये. तर ते नोट्स काढण्याची प्रोसेस कुठे करतात तर ते सुद्धा त्यांच्या मेमरीतच करतात. सो तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं, त्याचं जर बरोबर ऍब्सॉर्प्शन केलं ब्रेनमध्ये आणि ते अंडरस्टँड केलं तर मेमरीमध्ये राहणं खूप जास्त लवकर लक्षात येतं. खूप वेळा आम्हाला गुरुजी सांगायचे की तुम्ही ऐका, ते तुम्ही काही नोटबुक मध्ये ठेवू नका, कारण आपल्याला वाटतं की हा मी लिहिलंय ना, मी परत कधीतरी वाचीन. तसं नॉलेज कधीच येत नाही. तर जे काही फॅक्ट्स आहेत त्या आपल्याला स्वतःला समजून घेतल्या पाहिजेत आणि मग त्या आपल्या मेमरीमध्ये ठेवल्या पाहिजेत. ही आपल्या भारतीय गुरुकुल पद्धतीची खूप मोठी डिस्कवरी होती की नॉलेजचं प्रोसेसिंग कसं करायचं. तर आम्ही जेव्हा शाळा काढली किंवा गुरुकुल काढलं तेव्हा पहिल्यांदा ते आम्हाला शिकावं लागलं, कारण
मी जरी IIT मध्ये शिकले असले तरी सुद्धा नॉर्मल पद्धतीने शिकले होते की जिथे 100% मेमरी पॉसिबल नव्हती. मग 100% मेमरीसाठी काय पॉसिबल आहे? तर बेसिकली आपण जर एका वृक्षासारखं बघितलं त्याला, की त्याचं जे मूळ आहेत ते आहेत 4 वेद: ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि यजुर्वेद. आपली जी पूर्णपणे सिस्टीम आहे किंवा जे काही भारतीय ज्ञान आहे किंवा जे जगात ज्ञान अवेलेबल आहे ते सगळं या 4 बेसिक वेदांवरती आहे. आणि मग तो वेदांचा वृक्ष जर मोठा झालेला बघितला तर कुठलंही ज्ञान हे आपण याच्यामध्ये फिट होऊ शकतं. म्हणजे काय, तर आपल्याला बेस बरोबर असेल तर त्याचं जे वाढलेलं झाड आहे ते आपण नॉलेज प्रोसेसिंग कुठल्याही पद्धतीने करू शकतो. मग आपलं जर ब्रेन बघितलं तर कसं आहे, तर तुम्ही आपली अशी एक मूठ करून बघा. तुमची स्वतःची जेवढी मूठ आहे तेवढं तुमच्या ब्रेनचा साईज आहे. तुमची जेवढी मूठ आहे आत्ता तेवढंच तुमच्या ब्रेनचा साईज आहे. मग तेवढ्या छोट्याशा ब्रेनमध्ये एवढ्या गोष्टी कशा असू शकतात? तर ब्रेनच्या जे सेल आहेत त्याला म्हणतात न्यूरॉन्स किंवा नर्व्स. आणि त्याच्यामध्ये किती असू शकतात न्यूरॉन्स? तर 100 बिलियन न्यूरॉन्स, म्हणजे करोडो न्यूरॉन्स आहेत. आणि ते न्यूरॉन्स असे नुसते काही डॉट्स किंवा आपण वाळूचे कण असतात ना तसे खूप सारे कण आहेत असं समजा. पण त्याला काय आहेत, तर एखादी त्याला डेंड्राइट्स म्हणजे त्याला अशा शेपट्या आहेत, वाळूच्या कणांना शेपट्या असल्यासारखं समजा. तसे आहेत आपले न्यूरॉन्स. मी जर एक न्यूरॉन तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर तो असा दिसतो. मग ते जे एका झाडासारखं स्ट्रक्चर दिसतंय त्याला असे रूट्स दिसत आहेत. आणि मध्ये जो लाल रंगाचा पट्टा दिसतोय तो लाल रंगाचा पट्टा आहे त्याला म्हणतात मायलिन शीथ. या मायलिन शीथचा जो साईज आहे तो ज्याचा बारीक असेल त्याच्यासाठी मेमरी खूप थोडा वेळ राहील त्याच्याकडे. आणि जसं जसं आपण ते परत 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 वाचू, जसं जसं ती गोष्ट आपण रिपीट करत जाऊ, जितके वेळा रिपीट करू तितके वेळा ते मायलिन शीथ मध्ये त्याचा वाढ होते. मग मायलिन शीथचा जर आकार मोठा असेल तर आपली ती गोष्ट मेमरीमध्ये लॉंग टर्म मध्ये राहू शकते. सो हे मायलिन शीथ वाढवणं याच्यासाठी काय करावं लागतं हे आपण या ट्रेनिंगमध्ये शिकतो. आणि एक महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे, रिपिटिशन केली पाहिजे, रिसायटेशन केलं पाहिजे. पण त्याचबरोबर ध्यान किंवा मेडिटेशन पण केलं पाहिजे, ज्यामुळे जो कचरा आहे ब्रेन मधला तो पहिला क्लीन केला जातो आणि मग जे चांगलं आहे ते भरलं जातं. सो लर्निंग ही खूप नॅचरल प्रोसेस आहे. त्याच्यासाठी आपल्याला खूप काही वेगळं करावं लागत नाही. म्हणजे जितकं लहान मूल आहे तितकं त्याच्यासाठी ते सहज असतं शिकणं ही गोष्ट. आणि आपण जितकं शिकत राहू तितके आपले डेंड्राइट्स वाढत राहतात. आणि ज्याचे डेंड्राइट्स वाढत आहेत त्या माणसाला आपण यंग म्हणू शकतो. जसं म्हणू आपण आता हा माणूस म्हातारा झाला याचा अर्थ काय, तर याची ज्याची शिकण्याची कपॅसिटी कमी झाली, की आता मला काही करून लक्षात राहत नाही, आता मी नवीन काही शिकायची इच्छा होत नाही, याचा अर्थ तो माणूस म्हातारा झालाय. मग तुम्हाला कोणाला म्हातारा व्हायचंय का? नाही नाही. शरीराने तर आपण म्हातारे होऊ, पण आपलं ब्रेन आणि मनाने जर म्हातारं व्हायचं नसेल तर रोज काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे. रोज आपण नवीन शिकतो तेव्हा आपले डेंड्राइट्स वाढतात आणि जेव्हा डेंड्राइट्स वाढतात तेव्हा ब्रेनची कपॅसिटी वाढत राहते. सो सपोज आता लक्षात ठेवणं ही जर खूप कठीण गोष्ट असेल तर विसरणं ही सोपी गोष्ट असली पाहिजे, राईट? त्याचं जे अपोजिट आहे लक्षात ठेवणं किंवा सुपर मेमरी ही जर खूप कठीण गोष्ट असेल तर त्याचं अपोजिट सोपं असलं पाहिजे, कारण कठीणचं अपोजिट सोपं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की विसरणं हे सुद्धा कसं आपल्यासाठी खूप वरदान आहे. म्हणजे आता एखाद्याचं तुमच्याशी खूप मोठं भांडण झालं, तो तुमचा नातेवाईक आहे, मित्र आहे किंवा खूप जवळचाच माणूस आहे. मग ते भांडण लक्षात ठेवून आपण त्याच्याशी पूर्ण संबंध तोडले तर काय होतं की ते भांडण जे झालं ते आपल्या पूर्ण वेळ ब्रेनमध्ये राहतं आणि मग ते आपण विसरू नाही शकत, किंवा ज्याच्यामुळे आपल्याला दुःख झालंय ते आपण विसरू नाही शकत.
पण विसरू शकणं ही देवानी दिलेली देणगी आहे आपल्याला. कारण नाहीतर दिवसामध्ये तुम्ही साधारणपणे 30,000 विचार तुमच्या मनात येतात. किती? 30,000 विचार सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. तर त्या 30,000 विचारांना जर तुमच्या ब्रेननी पकडून ठेवलं, सगळं मेमरीमध्ये ठेवलं, तर रोजचे आलेले विचारच आपल्यासाठी अनावश्यक राहतील. मी आता मी किती वाजता उठलो, मी हे झाड बघितलं, मी ते बघितलं, मी असा विचार केला, सगळ्या विचारांची गरज नसते. त्यामुळे 30,000 विचारांपैकी फक्त 300 विचार खूप महत्वाचे असतात. बाकी सगळे विचार आपल्याला विसरण्याचीच गरज असते. सो फॉरगेटिंग ही चुकीची गोष्ट आहे का बरोबर गोष्ट आहे? बरोबरच. जितकं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तितकं फॉरगेटिंग पण गरजेचं आहे. आणि फॉरगेटिंगमुळे आपल्याला काय येतं तर फॉरगिव्हिंग. फॉरगिव्हिंग म्हणजे दुसऱ्याला माफ करणं, हे फॉरगेटिंगमुळे येऊ शकतं. आपण म्हणतो जाऊ दे ना, विसरून जा, जे झालं गेलं, आता आपण पुन्हा फ्रेंड्स, असं लहान मुलं पटकन म्हणतात. म्हणजे भांडतात पटकन आणि विसरतात पण पटकन. त्यामुळे फॉरगेटिंगचा जर प्रोसेस आपण समजून घेतला तर लक्षात ठेवण्याचं प्रोसेस आपल्याला खूप सहज कळेल. सो फॉरगेटिंगची पहिली स्टेप काय आहे तर आता मी तुम्हाला सांगते, सकाळी 7 वाजता तुम्ही माझ्याकडनं काहीतरी नवीन ऐकताय. उद्या सकाळी 7 पर्यंत मॅक्सिमम ते तुमच्याकडे राहतं, म्हणजे 1 दिवसापर्यंत आपल्या लक्षात राहतं. 24 तासानंतर ते ऑटोमॅटिक विसरायला लागतं. ओके. सो पहिलं मेमरीसाठी काय आहे तर पहिल्या 24 तासात त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. पहिल्या 24 तासात त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. यासाठी शाळेमध्ये काय दिलं जातं तर होमवर्क. म्हणजे आज शाळेमध्ये काय शिकलं तेच टीचर घरी जाऊन सांगतात की होमवर्क केलं पाहिजे. आणि त्या होमवर्क करणं हे मुलांसाठी खूप महत्वाचं आहे. कारण फर्स्ट रिमाइंडर जो आहे तो 24 तासात गेला पाहिजे. नाही तर आपण 90% विसरून जाणार आहे. म्हणजे आज मी जे तुम्हाला सांगते ते जर उद्यापर्यंत तुम्ही पुन्हा कोणाशी तरी बोलला नाहीत, ते रिवाईज केलं नाहीत, तर तुम्ही विसरण्याची शक्यता 90% वाढली. म्हणून मी नेहमी सांगते की नोट्स काढू नका. नोट्स काढलात तरी ओके, पण आज जे शिकताय ते आज संध्याकाळी उद्या कोणाला तरी सांगा, ज्यामुळे तुम्हाला सेकंड रिमाइंडर मिळेल. मग सेकंड रिमाइंडर हा एक 7 ते 10 दिवसांमध्ये यायला पाहिजे. आणि त्या 7 ते 10 दिवसांना शाळेमध्ये किंवा विकली टेस्ट म्हटलं जातं. म्हणजे एक धडा एका आठवड्यात पूर्ण केला तर तो पूर्ण केलेला धडा पुन्हा त्याची रिव्हिजन नाही केली तर पुन्हा त्याचं विसरणं आपलं 60% पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे फर्स्ट रिमाइंडर 24 तासामध्ये, सेकंड रिमाइंडर साधारण 7 ते 10 दिवसांमध्ये यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आपली लक्षात ठेवण्याची कपॅसिटी वाढेल आणि विसरण्याची कपॅसिटी कमी होईल. मग थर्ड रिमाइंडर हे पहिल्या महिन्यामध्ये व्हायला पाहिजे. कुठलाही अभ्यास करताना होमवर्क, मग वीकली टेस्ट आणि मंथली टेस्ट. मंथली टेस्ट म्हणजे काय तर 30 दिवसामध्ये तिसरा रिमाइंडर मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे लक्षात ठेवण्याची कपॅसिटी 60 ते 70% वाढेल. आणि लास्ट रिमाइंडर आहे जो साधारणपणे 3 महिन्यापर्यंत व्हायला पाहिजे, किंवा त्याला आपण क्वार्टरली टेस्ट म्हणतो. मग शाळेमध्ये होमवर्क, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट आणि क्वार्टरली टेस्ट, मग हाफ इयरली टेस्ट आणि इयरली टेस्ट, या टेस्ट घेणं बरोबर आहे का चुकीचं आहे? खूप महत्वाचं आहे. कारण ती गोष्ट या पद्धतीने जर रिपीट झाली तर पुन्हा कधीही विसरण्याची शक्यता कमी होते. आणि जे जे प्रत्येक रिमाइंडर ज्याचं मिस होईल त्याची विसरण्याची शक्यता वाढते. तर याला म्हणतात फॉरगेटिंग कर. आणि याच्यावरती एबिन हॉक्स यांनी खूप काम केलं होतं, जो सायकोलॉजिस्ट होता बेसिकली, की मन कसं काम करतं किंवा आपली बुद्धी कशी काम करते याच्यावर तो काम करत होता, कॉग्निटिव्ह अनालिसिस ज्याला म्हणतात. आणि त्यांनी सांगितलं की लक्षात ठेवणं समजण्याआधी विसरतं कधी हे लक्षात आलं तर त्या न विसरण्याच्या गोष्टी केल्या तर लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. म्हणजे तुम्ही बघा, आपली भारतीय पद्धतीमध्ये सकाळी उठून प्रेयर करणं किंवा पूजामध्ये एखादं मंत्र म्हणणं, गायत्री मंत्र म्हणणं किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणणं, हे जर रोज करत राहिलं
तर जे जे लोक पारायण करतात, आता काही लोक श्री सुक्त पारायण करतात, काही लोक विष्णू सहस्त्रनाम पारायण करतात, किंवा काही लोक वेगवेगळ्याची पारायण करतात, किंवा रामदासांनी पण आपल्याला सांगितलं होतं की जे जे तुझ्या मनात येईल ते ते तू म्हणत राहा, ते ऑटोमॅटिकली तुझ्याकडे येत राहील. सो मनाचे श्लोक जे रामदासांनी दिले त्याचा अर्थच होता की तुझ्या मनाला तू समजलंस तर तुला सगळं समजेल. आणि एक्झॅक्टली सेम गोष्ट ब्रेनची पण आहे. तर आपण फॉरगेटिंग कर्वला कट करायचं असेल तर या रिपिटिशन करणं, सो रिपिटिशन टेक्निक किंवा पुनरावृत्ती करणं, ही जी भारतीय संस्कृतीची किंवा गुरुकुलाची पद्धत आहे ती खूप महत्वाची आहे. आणि आज त्याच्यावरती वेस्टर्न वर्ल्डमध्ये रिसर्च होत आहे. पण हे आपल्याकडे जेव्हा गुरुकुलची सिस्टीम आली, म्हणजे एक 10-20 हजार वर्षांपासून आपल्याकडे ही पद्धत चालू आहे, आणि तीच पद्धत योगिक बेस कशी आहे याच्यावर गुरुजींनी आम्हाला शिकवलं होतं. सो मेमरी ही जर वाढवायची असेल तर 5 महत्वाच्या गोष्टी काय आहेत. तर पहिली गोष्ट आहे इंटेन्शन, म्हणजे तुम्हाला त्याची इच्छा पाहिजे, त्याचं डिझायर पाहिजे. म्हणजे मला आवडतच नाही, मला ऐकायचंच नाही असं असेल तर कधीच तुम्ही ती गोष्ट शिकू शकणार नाही. कारण तुमच्या ब्रेनला मला जे आवडत नाही त्याला विसरणं ही एक नॅचरल शिकवण दिलेली आहे. ओके. दुसरं आहे अटेन्शन. नाही, शाळेमध्ये शिक्षक मुलांना नेहमी सांगतात हे लक्ष द्या हं. पण ते लक्ष वेधून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ऑब्झर्वेशन हे शिकलं पाहिजे. सो पहिलं आहे डिझायर किंवा इच्छा असणं. त्याच्यानंतर आहे की कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी अटेन्शन किंवा ऑब्झर्वेशन हे वाढलं पाहिजे. या 2 गोष्टी लहानपणीच होऊ शकतात. त्यामुळे 6वी-7वी असेपर्यंत इंटेन्शन आणि अटेन्शन वाढण्याची शक्यता जास्त असते. जसे जसे आपण मोठे होत जातो, रादर आपण 50-60 वर्षाचं झाल्यावर आपलं अटेन्शन हे वाढलं पाहिजे, पण ते लहान मुलासारखं परत कमी होतं. त्यामुळे खूप लहान मुलांचं ते कमी असतं, अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतो ते काही सेकंदांचं असतं. आणि आजच्या या मॉडर्न मोबाईल वर्ल्डमध्ये अटेन्शन स्पॅन मुलांचा शाळेमधल्या 18 ते 20 सेकंदांवर आलेला आहे. पूर्वीचा रिसर्च होता की 40 मिनिटापेक्षा जास्त अटेन्शन स्पॅन असू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेचा तास हा 35-30 मिनिटापेक्षा जास्त असला नाही पाहिजे होता. आणि त्याप्रमाणे शाळेच्या डिझाईन टाइम टेबलचं होतं. पण आजकाल आजच्या मुलांचा अटेन्शन स्पॅन हा काही मिनिटांचा झालेला आहे. आणि त्यामुळे महत्वाची गोष्ट काय आहे तर त्यांचं ऑब्झर्वेशन वाढलं तर त्यांचा अटेन्शन स्पॅन वाढणार आहे. नेक्स्ट आहे असोसिएशन, म्हणजे मी माझ्या ऑलरेडी माहिती असलेल्या डेटाला नवीन मी शिकलं त्याला कसं असोसिएट करते. त्याच्यानंतरची प्रोसेस आहे रिटेन्शन, ज्याच्यासाठी रिसायटेशन, प्रॅक्टिस, परत 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 ती गोष्ट करणं, किंवा ज्याच्यासाठी आपण सराव म्हणतो, सराव जो करेल त्याला ते असोसिएशन जास्त वाढतं. आणि मग रिकॉल म्हणजे परीक्षा घेणं किंवा त्याची आपण चाचणी करून घेणं की मला हे कळलंय का नाही. सो या 5 गोष्टी या मेमरीच्या खूप महत्वाच्या प्रोसेसेस आहेत, ज्या आपल्याला स्टडी कॅम्पमध्ये शिकवल्या जातात. अटेन्शन वाढण्यासाठी इंटेन्शन तयार करून असोसिएशन कसं वाढवायचं आणि मग रिकॉल कसं करता येईल. सो या 5 गोष्टी केल्या तर मेमरी आपण वाढवू शकतो. आणि यासाठी मला 3 गोष्टी माहीत पाहिजेत की मला का शिकायचंय. आणि हे मुलांना शिकणं ही त्यांची आवड नैसर्गिक असते, पण आई वडिलांना कळलं पाहिजे की माझ्या मुलांनी का शिकलं पाहिजे, का त्याची मेमरी वाढली पाहिजे, मग ते कसं. सो 3 का, कसं आणि कधी या 3 गोष्टीचं कळल्या तर या गोष्टी खूप सगळ्यांसाठी सोप्या होऊ शकतात. तर नॅचरली आपण शिकतो त्याच्या 2 प्रोसेस आहेत किंवा 2 प्रकारचं नॉलेज आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे किंवा शिकलं पाहिजे. एक आहे डिक्लरेटिव्ह नॉलेज, जे आपल्याला सांगितलं जातं की 2 x 2 4 आहेत. तर याच्यामध्ये प्रश्न विचारून 4 का 5 का नाही, 6 का नाही असे प्रश्न विचारण्यात काही फायदा नाहीये. किंवा सूर्य हा पूर्वेला उगवतो, मग उत्तरेला का उगवत नाही ह्याला काही अर्थ नाहीये, कारण ती फॅक्ट आहे आणि ती ऍक्सेप्ट करायची असते. सो डिक्लरेटिव्ह नॉलेज असं आहे की जे फॅक्ट आहे आणि ते मेमोराईज करायचंय बाय ऍक्सेप्टिंग इट. पण दुसरं आहे इम्परेटिव्ह नॉलेज की जे आपल्याला इन्फरन्सनी मिळतं. म्हणजे आता सूर्य जर पूर्वेला उगवतो
तर माझ्या घरात सूर्याचा लाईट येण्यासाठी माझ्या घराचं खिडक्या कुठे असल्या पाहिजेत. याच्यासाठी काही डिक्लरेटिव्ह नॉलेजची गरज नाहीये, ते इम्परेटिव्ह नॉलेज आहे. किंवा मी स्टॅटिस्टिक्स मध्ये शिकलोय की कसे कर्व्स हे होतात किंवा डेटा कसा अनालाइज होतो, मग त्याचा वापर करून मी माझी फायनान्शियल प्रोसेसेस जर करायची असेल तर ते इम्परेटिव्ह नॉलेज. म्हणजे आज ज्याला आपण अप्लाइड नॉलेज म्हणतो. एक आहे डिक्लरेटिव्ह नॉलेज, जे पुस्तकामध्ये फॅक्ट म्हणून दिलेलं आहे आणि त्याचा आयुष्यात वापर करू शकणं, याला म्हणतात इम्परेटिव्ह नॉलेज. नुसतं बायहार्ट करणाऱ्या मुलाकडे डिक्लरेटिव्ह नॉलेज असू शकतं, पण इम्परेटिव्ह नॉलेज येण्यासाठी त्याचं नॉलेजमध्ये म्हणजे फॅक्ट्सचं नॉलेजमध्ये कन्वर्ट होणं खूप महत्वाचं आहे. आणि ते पण ऑब्झर्वेशननी वाढतं किंवा जे आपल्याकडे डिडक्टिव्ह टेक्निक्स आहेत त्याच्यानी वाढतं. सो या दोन्ही गोष्टी. मग आता ब्रेनला इनपुट क्वेश्चन मिळतं. म्हणजे आपण कम्प्युटर बघितलं तर कम्प्युटरला इनपुट युनिट्स काय आहेत, तर कीबोर्ड आहे, माऊस आहे किंवा जॉयस्टिक आहे, असं काय काय आहे. तर मग ब्रेनचे काय इनपुट्स युनिट आहेत, तर ब्रेनचे इनपुट्स आहेत आपली 5 इंद्रिय किंवा ज्याला पंचेंद्रिय म्हणतात. आणि या पंचेंद्रिय सोडून ब्रेनला बाकी कुठूनही इनपुट मिळत नाही. आणि ज्याची पंचेंद्रिय शार्प आहेत त्याच्यासाठी ब्रेन प्रोसेसिंग खूप चांगलं होतं. सो पहिलं 5 सेन्सेसचं ट्रेनिंग होणं खूप महत्वाचं आहे आणि त्यातलं कोऑर्डिनेशन हे पण खूप महत्वाचं आहे. त्यामुळे याच्यासाठी आपण खूप अशा गेम्स किंवा अशा टेक्निक्स आयडियल स्टडी कॅम्पमध्ये घेतो की ज्याच्यामुळे 5 इंद्रियांमधलं प्रोसेसिंग किंवा कोऑर्डिनेशन वाढेल. तर काही मुलं ऐकतात पण लक्ष देत नाही, म्हणजे बघत नाही. काही मुलं टीचरकडे बघतात पण त्यांच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चाललेले असतात, त्यांना काय आईनी काल केलेली भजीच आठवत असतात. मग असं असेल तर काही उपयोग नाही. म्हणजे मी नेहमी एक एक्झाम्पल सांगते की आयांना खूप वाटत असतं किंवा आई वडिलांना खूप वाटत असतं की मुलांनी अभ्यास करावा. मग अशी एक सिच्युएशन इमॅजिन करा की एक 8वी 9वीतला मुलगा आहे आणि आईनी त्याला सांगितलं की तू जर अभ्यास केलास तर आज मी तुला बटाटा वडा किंवा भजी करून देणार आहे. आता तो मुलगा पुस्तक घेऊन बसलाय, केमिस्ट्री सपोज तो वाचतोय आणि त्या पुस्तकात लिहिलंय की N1V1 = N2V2 किंवा हे काय केमिकल प्रोसेस केलं की असं असं होतं वगैरे. त्याच्या डोळ्यासमोर आहे केमिस्ट्रीचं पुस्तक किंवा मॅथमॅटिक्सचं पुस्तक. त्याच्या नाकाला कसला वास येतोय, केमिस्ट्रीचा वास नाही येते, त्याला भज्यांचा वास येतोय, राईट, कारण आई त्याच्यासाठी भजी बनवते. त्याचे मित्र बाहेर क्रिकेट खेळतायत म्हणजे त्याचे कान काय ऐकतायत, तर रे 4 मारली 6 मारली हे चाललंय. त्याचे हात, त्याच्या घरामध्ये सपोज पेट आहे किंवा त्याच्या हातामध्ये काय सेलफोन आहे आणि तो हाताने काहीतरी खेळतोय, म्हणजे तो हाताने असं पेन फिरवत राहिलाय किंवा काहीतरी खेळतोय. म्हणजे बघा की त्याचा अभ्यास चालू आहे पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन का होत नाही, तर त्याची 5ही इंद्रिय 5ही दिशेला आहे. म्हणजे डोळे बघतायत पुस्तकाकडे, कान ऐकतायत बाहेर फ्रेंड्स खेळतायत ते, नाक आई काय बनवतीये त्याचा वास घेतोय, त्याच्या तोंडामध्ये काही वेळा तो ते चॉकलेट च्युइंगम असं काहीतरी चघळतोय आणि हात काहीतरी वेगळं करतायत. आणि जर ही 5 इनपुट युनिट्स ब्रेनला जात आहेत ते सिक्वेन्शियल जातात. सिक्वेन्शियल म्हणजे काय, तर डोळे मग कान मग नाक मग हात मग हे असं ओळीने जात राहतं. मग आज त्यांनी अभ्यास केलाय तो त्याचं जर रिट्रीव्ह करायचा असेल आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, कारण काय, तर त्याची एकाग्रता, हा इतका सुंदर शब्द आहे. एकाग्रता याचा अर्थ काय, तर 1 पॉइंटेडनेस, म्हणजे ज्याची 5ही इंद्रिय पूर्णपणे त्याच एका गोष्टीवर आहेत त्याची एकाग्रता वाढते. मग एकाग्रताचा अर्थ काय आहे, तर 5ही इंद्रिय वाचतायत किंवा 5ही इंद्रिय खेळतायत किंवा 5ही इंद्रिय खातायत, म्हणजे पूर्णपणे 5ही इंद्रिय ब्रेनला त्याच एका गोष्टीविषयी इन्फॉर्मेशन देत असतील तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर त्याच्या लक्षात राहण्याची किंवा प्रोसेसिंग त्याचं मेमरीचं चांगलं होईल. आणि आज आपल्या सगळ्यांचंच कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय कारण आपली इंद्रिय ही बाहेर आउटवर्डली डायव्हर्टेड आहे. ती इनवर्ड होण्यासाठी मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे. सो योग, मेडिटेशन, प्राणायाम आणि आपले विचार यांचा काय मेमरीवर परिणाम होतो हे आपण या प्रोग्राम मध्ये शिकणार आहोत. आता एक एक्झाम्पल घ्या की ते का आपण ऍपल बघितलं
तर ऍपल जेव्हा आपल्या डोळ्यांनी बघितलं तेव्हा फिजिक्स प्रमाणे काय होईल, तर ते दोन रेज जाणार, मग ते इन्व्हर्टेड इमेज त्याच्या ऑप्टिक नर्व वरती, त्याच्या डोळ्याच्या पटलावर तयार होणार. मग तिथून ती ऑप्टिक नर्व घेऊन जाऊन ब्रेन मध्ये ती स्टोअर करते, आणि व्हिज्युअल कॉर्टेक्सनी त्याला इन्फॉर्मेशन दिली की हे ऍपल आहे किंवा काय ग्रीन ऍपल आहे किंवा पेरू आहे. पण नुसतं पेरूचं चित्र बघून तो पेरू आहे हे पूर्णपणे समजेल का हो कोणाला? नाही. त्याची चव काय आहे, त्याचा स्पर्श कसा आहे, त्याच्या विषयीची पेरूचं झाड कसं असतं, म्हणजे जर पेरू विषयी किंवा ऍपल विषयी पूर्ण माहिती पाहिजे असेल तर फक्त ते बघणं पुरेसं नाहीये, तर व्हिज्युअल कॉर्टेक्स प्रमाणे ऑडिटरी कॉर्टेक्स आहे ज्याच्याविषयी ऐकलं आपण. तर लहान मूल म्हणजे अगदी लहान छोटं बाळ 4, 5, 8 महिन्याचं जे आहे, त्याची खेळणी चे कलर खूप स्पेसिफिक असतात, त्याला आवाज खूप स्पेसिफिक येत असतो, कारण ते लहान मूल सुद्धा पाचही इंद्रियांचा वापर करून पूर्णपणे शिकण्याची इच्छा ठेवत असतं. त्यामुळे जर आपल्याला एखाद्या गोष्टीविषयीची पूर्ण माहिती पाहिजे असेल आणि त्यांचं कोरिलेशन पाहिजे असेल, तर पाची इंद्रियातनं आलेली इन्फॉर्मेशन याला पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणलं जाईल. फक्त व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणजे काही वेळा आई वडील सांगतात लक्ष ठेव, पुस्तकात मध्ये बघून वाचत राहा, जोरजोरात म्हणत राहा, पण त्यांचं लक्ष ठेव याचा अर्थ पाची इंद्रिय त्याच्यावर ठेव, हे जोपर्यंत त्या मुलाला कळत नाही तोपर्यंत कॉन्सन्ट्रेशन वाढूच शकत नाही. सो आपण बघूया की मेमरीची प्रोसेस कशी आहे. तर पहिलं आहे इनपुट. इनपुट म्हणजे आपण काय देतो. तर सेन्सरी मेमरी म्हणजे 5 सेन्सेसनी आलेली मेमरी. जर अटेन्शन असेल तर ती शॉर्ट टर्म मेमरी, म्हणजे ती इथल्या प्री फ्रंटल कोर्टेक्स म्हणजे कपाळाच्या मागे जो ब्रेनचा भाग आहे त्याला प्री फ्रंटल कोर्टेक्स म्हणतात, तिथं ती राहील. सो ही जी प्रोसेस आहे की ते अटेन्शन असेल तर पहिल्यांदी फक्त इथं राहील, ती शॉर्ट टर्म मेमरी आहे. जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की ही महत्वाची नाही म्हटलं तर ते आपण विसरून जाऊ. जर आपण त्याचं एन्कोडिंग आणि रिट्रीवल किंवा रिहर्सल रिपिटिशन केलं तर ती शॉर्ट टर्म मेमरी लॉंग टर्म मध्ये कन्वर्ट होते. या स्टेपसाठी खूप महत्वाचं आहे की मेमरी टेक्निक. सो शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म जर कन्वर्ट करायचं असेल तर वेगवेगळी मेमरी टेक्निक वापरणं खूप महत्वाचं आहे, आणि ज्याला ती टेक्निक कळतात त्याला ती माहिती आहे तोच ते करू शकतो. आपल्या ब्रेनचे 2 भाग आहेत, गेले एक आहे स्वयंपाकाला. लेफ्ट ब्रेन. आपल्या स्वयंपाकाला. ब्रेनचे भाग आहेत लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. सो लेफ्ट ब्रेन आपण बघितलं तर त्याचं आहे लँग्वेज, सायन्स, मॅथ्स आणि लॉजिक. आणि आपलं सगळं एज्युकेशन आज लेफ्ट ब्रेन ओरिएंटेड आहे. आणि आपण म्हणतो की ज्याला मॅथ्स येतो तो हुशार आहे, पण मग ज्याला म्युझिक येतो तो काही हुशार नाहीये. म्युझिक हे पण मॅथ्सच आहे, पेंटिंग हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे लँग्वेज, सायन्स, मॅथ्स बरोबरच आपलं राईट ब्रेन जे स्पॅशियल अवेअरनेस म्हणतो ज्याला, किंवा म्युझिक, डायमेन्शन्स, क्रिएटिव्हिटी, हे सगळं राईट ब्रेन येतं. जी मुलं लेफ्टी असतात, जी मुलं डाव्या हाताने लिहितात, त्यांचा राईट ब्रेन पॉवरफुल असतो, आणि जी लोक उजव्या हाताने लिहितात त्यांचा लेफ्ट ब्रेन पॉवरफुल असतो. हे एक सोपं गोष्ट आहे समजण्यासाठी की लेफ्टी लोकांचा राईट ब्रेन पॉवरफुल असतो, राईटी लोकांचा लेफ्ट ब्रेन पॉवरफुल असतो. पण आपले दोन्ही ब्रेन जर व्यवस्थित काम करत असतील तर आपलं नॉलेज हे पूर्ण आहे. मग तुमच्या स्वतःच्या मुलांकडे बघा की ते जर सहजतेने त्यांचा डावा हात पुढे येत असेल तर ते आर्टिस्टिक आहेत, त्यांचं इमोशनल एक्सप्रेशन चांगलं असेल, त्यांची बोलण्याची कला चांगली असेल, त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल. तर क्रिएटिव्हिटी आणि सायन्स हे दोन्ही जर मिक्स करायचं असेल तरच लेफ्ट आणि राईट ब्रेन प्रॉपरली बॅलन्स होतील. मग ते खरं नॉलेज होईल आणि मग त्याचे प्रोसेसिंग खूप सोपं होईल. सो मेमरीचा जो मास्टर मॅप प्रभाकरजींनी आम्हाला दिला त्याची प्रोसेस काय आहे, तर सपोज टीचरनी काही सांगितलं, ऐकलं किंवा पुस्तकात वाचलं, त्याची नेक्स्ट स्टेप आहे की ते स्वतःचे नोट्स काढले पाहिजेत. स्वतःचे नोट्स, टीचरनी डिक्टेशन दिलेलं नाही, स्वतःचे नोट्स ते मेन ब्रेन मध्ये घातलं, ब्रेन मधून सेल्फ स्टडी केलं तर स्वतःकडे राहणार ते, रिव्ह्यू नोट्स केलं तर मग एक्झामच्या वेळी त्यांना ते लक्षात राहील. सो हा प्रोसेस जर फॉलो केला तर बुक
टू ब्रेन, असं बुक टू नोटबुक न जाता वाया ब्रेन जायला पाहिजे. ही खूप महत्वाची प्रोसेस गुरुजींनी दिली होती, ती आपल्या आयडियल मेमरी कॅम्प मध्ये शिकवली जाईल. सो आपल्या ट्रेनिंगचे स्पेशल आस्पेक्ट काय आहेत, तर प्ले वे लर्निंग, हसत खेळत शिकायचंय, कुठलाही स्ट्रेस नाही, प्रेशर नाही, कारण अंडर स्ट्रेस ब्रेन कधीच काम करत नाही. योगाची टेक्निक्स असतील, मेडिटेशन, प्राणायाम तिथं शिकवलं जाईल. मला का हे शिकायचं याचं गोल दिलं जाईल. अटिट्यूड आपल्या स्वतःविषयीचं आणि जगाविषयीचं दिलं जाईल. लर्निंग स्टाईल्सचे काय अप्रोच दिले जातील. एकत्र शिकणं किंवा ग्रुप ऍक्टिव्हिटी शिकवली जाईल. आणि सगळे सब्जेक्ट म्हणजे मग मॅथ्स असेल, सोशल असेल किंवा काय सायन्स असेल, ते सगळंच त्यांनी केलं पाहिजे. आणि सबकॉन्शियस मेमरीवरती खूप ब्रेन स्ट्रेस दिला जाईल. ब्रेन जिम शिकवलं जाईल. क्रिएटिव्ह मेथड्स येतील. सो कोणी शिकलं पाहिजे. मग माझ्या मुलाला ऑलरेडी 90% मिळतात, मग त्यांनी शिकलं पाहिजे का? माझ्या मुलाला 60% मिळतात, त्यांनी शिकलं पाहिजे का? असे प्रश्न बरेच वेळा पालक विचारतात. तर ज्याला 60% आहेत आता, त्याचे जर 70% व्हायचे असतील तर त्याला उपयोग होईल. पण ज्याला 90% आहेत, त्याचे 92% होणं हे सुद्धा खूप मुश्किल असतं, तर त्याला पण ते उपयोग होईल. सो हे सगळ्यांसाठी युजफुल आहे. असं नाहीये की ह्याला उपयोग नाही त्याला उपयोग नाही, असं काही नाहीये. सो स्टडी कॅम्प मध्ये काय काय शिकवलं जाईल, कोण अटेंड करू शकतं, तर 6वी 7वी 8वी 9वी 10वीत गेलेली मुलं, म्हणजे ज्यांचं 5वी 6वी 7वी आता कम्प्लीट झालंय, ती इंग्लिश किंवा सेमी इंग्लिशची स्टेट किंवा सीबीएसई बोर्डची कुठलीही मुलं हे अटेंड करू शकतात. मग काय शिकवलं जाईल तिथे, तर इंग्लिश ग्रामर, सायन्स, मॅथ्स आणि सोशल. सोशल मध्ये प्रॉबेबली जॉग्रफी मोर, हिस्ट्री थोडं कमी, कारण हिस्ट्री हे नुसतं समजून घेतलं तर पुरेसं. आणि मेथड्स काय वापरल्या जातील, तर चॅन्टिंग, माइंड मॅपिंग, योग, प्राणायाम, मेडिटेशन, होलिस्टिक लिव्हिंग, ट्रेकिंग असू शकतं. मी तुम्हाला काही फोटोज दाखवणार आहे की काय काय वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. ओके. सो हॅपीनेस हा खूप हॅलो मॅम, महत्वाचा आहे. एक्सक्यूज मी. हा हॅलो बोला. हा बोला. मॅम, कोणाचा तरी माईक चालू आहे, तर खूप त्यांचा बॅकग्राऊंडचा आवाज येतोय मगाचपासून. तुमचं बोलणं त्याच्यामध्ये नीट क्लिअर ऐकू नाही येते. क्षमा चेक करता का एकदा? बोलत लावून घेता पूर्णच चालू आहे, बाकी कोणाच चालू नाही. नाहीये. ओके, ठीक आहे. आता येतोय का आवाज तुम्हाला अजून? मॅम, थोडंसं भांड्यांसारखं वगैरे काहीतरी आवाज येतोय हा, बॅकग्राऊंड. मग ते आमच्या शेजारचेच करतात, मी नाही स्टॉप करू शकत. अच्छा, सॉरी. ओके. सॉरी. या. सो चॅन्टिंग, माइंड मॅपिंग, योग, प्राणायाम, मेडिटेशन, वेगवेगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे. सो बिईंग हॅपी किंवा एकमेकांच्या कंपनीमध्ये व्यवस्थित करणं खूप महत्वाचं आहे. ओके. दुसरं म्हणजे प्राणायाम, मेडिटेशन, हे त्यांना तिथे शिकवलं जाईल. त्यांनी त्याची सगळ्यांनी मिळून, आणि आपल्याला वाटतं की माझा मुलगा घरी काही करत नाही, तो करेल का, असा डाऊट कधीही मनात ठेवू नका. कारण मुलं जेव्हा एकमेकांबरोबर असतात, ती सहजपणे मी पण करू शकतो हे त्यांच्या याच्यात वाढतं. आई वडिलांबरोबर न करणारी मुलं आमच्या इथे सगळे, ज्यांना जेव्हा मित्र होतात, मैत्रिणी होतात, त्यांच्याबरोबर ते सहजतेने शिकतात. कारण ते त्यांचं डेली रुटीन आहे आणि ते रोज केलं जाईल त्यांच्यासाठी. जेवढे 21 दिवस कॅम्प असेल तेवढा सगळा वेळ ते केलं जाईल. त्याच्याच बरोबर त्यांना ट्रेकिंगला जातील, हायकिंगला जातील, नेचरमध्ये राहतील, हे खूप त्यांना सहज शिकवलं जाईल. सो काय घेऊन यायला पाहिजे, तर टेक्स्ट बुक आणि काही स्टोरी बुक सुद्धा. त्यांच्याकडे लॉंग नोटबुक पाहिजे आणि मेमरी चार्ट्स बनवण्यासाठी लॉंग शीट्स पाहिजेत, कलर पोस्टर्स. काही गोष्टी आम्ही देऊ सुद्धा, काही गोष्टी तुम्ही मुलांबरोबर पाठवल्या तर त्यांना ते सोपं होतं. पेन्सिल, स्केल, स्केच पेन, या सगळ्या गोष्टी, आणि ब्लँक व्हाईट शीट्स किंवा नोटबुक्स. आणि महत्वाचं म्हणजे स्वतः तिथे असणं, पूर्णपणे अटेन्शन, इकडे तिकडे न डिव्हिएट होणं, हे खूप महत्वाचं. त्याच्यानंतर काय शेड्यूल असेल, तर 4 मे ते 25 मे हा त्याचा 21 दिवसाचा सेशन ठरवलेला आहे. हे दरवर्षी आपल्या आश्रममध्ये होतं. लिमिटेड सीट्स असतील.
10 एप्रिल पर्यंत जे फी देतील त्यांची फी अर्ली बर्ड डिस्काउंट मध्ये 21,700 असेल. आणि त्याच्यानंतर म्हणजे 10 एप्रिल नंतर जे फी भरतील त्यांच्यासाठी 25,000 फी असेल. आणि कुठे होईल हे तर ऋषी व्हॅली आश्रम, आपला जो सुनीलजींनी हे केलेला आश्रम आहे औरंगाबादचा, त्या आश्रम मध्ये होईल. सो हे महत्वाचे तुम्ही स्निप करून घ्या किंवा पॉइंट्स लिहून घ्या. 4 मे ते 25 मे असेल सेशन. 10 एप्रिलच्या आत जे पैसे भरतील त्यांना अर्ली बर्ड डिस्काउंट मिळेल, बाकीच्यांना फीस बदललेली असेल. आणि हा पूर्ण प्रोग्राम आश्रम मध्येच होणार आहे. आणि तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर हे नंबर सुद्धा नोट डाऊन करा. विनीता मानचा नंबर आहे, योगेश सरांचा नंबर आहे. आणि तुम्ही उज्ज्वल, उषामा, दिलीपजी यांना सुद्धा या प्रोग्राम विषयी विचारू शकता. आणि सुनीलजींचा पण कॉन्टॅक्ट तुमच्याकडे असला तर सुनीलजी सुद्धा. पण महत्वाचं म्हणजे काय तर ज्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांसाठी किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मुलांसाठी या प्रोग्रामची आवश्यकता वाटते, माझ्या मते तर आवश्यकता सगळ्यांनाच आहे. कारण हसत खेळत शिकणं हे जर लहान वयात शिकलं नाही तर मग ते पुढे स्ट्रेसफुल होऊन इंजिनिअरिंग, मेडिकल, वर्क ते ज्या काही त्यांना करायचंय तिथं त्यांना खूप स्ट्रेस येत राहतो. सो तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. काही डाऊट्स असले तर तुम्ही मला विचारू शकता. पण माझ्या बाजूने मी महत्वाची माहिती दिली आहे की आपला पंचेंद्रियांचा प्रोसेस, ध्यान, प्राणायाम हे ची शाळेच्या अभ्यासाबरोबर इंटिग्रिटी किती गरजेची आहे हे सगळं. आणि खेळत, ट्रेकिंग करत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातील, पेंटिंग असेल किंवा स्नेक याच्या बरोबर काय वेगवेगळ्या खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज या 21 दिवसात केल्या जातात, ज्या मुलांना खूप आवडतात. आणि त्याच्यामुळे त्यांच्या हॅपीनेस मध्ये लर्निंगची प्रोसेस वाढते. सो माझ्या बाजूनी मी तुम्हाला महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कोणाला काही डाऊट्स असले तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. हा, जय गुरुदेव मा. हा बोला. याचे हे पाठवता येईल का आपल्याला पीडीएफ तुम्ही की सांगितलं? तुम्हाला पीडीएफ मी ह्याचं रेकॉर्डिंगच तुम्हाला शेअर करू. ह्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे तर ही हो हो व्हिडिओ तुम्हाला शेअर केली जाईल. मग तुम्ही कोणालाही देऊ शकता. हो 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 हो. थँक्यू. आणि काही डाऊट असलं कोणाला तर विचारू शकता. अदरवाईज माझ्या बाजूने मी सांगितलं. आणि तुम्ही कधीही आम्हाला कोणालाही याच्याविषयी डाऊट विचारू शकता. आणि हा दरवर्षी आपण हा कॅम्प करतो आणि खूप मुलांना याचा फायदा झालेला आहे. आणि आमच्या सगळ्यांचं एवढंच आहे की ज्या पालकांना वाटतं की आपल्या मुलांनी शिकावं त्यांनी याचा वापर करून घेतला तर मुलं आनंदाने शिकतील. मुलं शिकतीलच पण आनंदाने शिकतील. ठीक आहे. ओके. चॅट बॉक्स मध्ये नंबर्स टाकायला सांगा ज्यांना ज्यांना इंटरेस्टेड. चॅट बॉक्स मध्ये. ओके. चॅट बॉक्स मध्ये उषा मग तुम्ही टाकाल नंबर. विनीता मानचा आणि हे 2 मी टाकते. बाकी उज्ज्वलजी तुमचा, दिलीपजींचे नंबर चॅट मध्ये. ठीक आहे. कोणत्या इयत्तेच्या मुलांसाठी आहे तर 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. हा, 5वी पूर्ण होऊन 6वीत गेलेल्या मुलांच्या पुढे सगळ्यांना. योगेशजी तुमचा पण नंबर दिलात तर मग सगळ्यांना बरं होईल कॉन्टॅक्ट करायचं चॅट बॉक्स. ओके. ठीक आहे. या योगेशचा नंबर दिलाय. थँक्यू योगेश. उषा मानचा आहे. तर मी यांना कोणालाही कॉन्टॅक्ट करा, अजून डिटेल माहिती तुम्हाला याची मिळेल. ठीक आहे. ओके उषा मग प्रेयर करूया. ओ ओ ओ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः.
ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. ओके, आपण सेशन बंद करू. कोणाला काही डाऊट असले तर पुन्हा विचारू. मा हे पैसे भरायचे कसे? म्हणजे जीपेच्या थ्रू भरायचे कसे भरायचे? सो सॉरी, आम्ही या ग्रुप वरती अकाउंट नंबरची हे देऊ. सो ओके सॉरी, ओके मी जीपे करू शकता तुम्ही आणि बँकेचा नंबर पण आहे. ओके दोन्ही मग. ओके. कुठलाही केलं. येस हे थँक्यू. नंबरवर मेसेज केला तरी पाठवून देईल डिटेल. हा, ओके योगेश थँक्यू. पाटील. सॉरी, ओके. मी ती स्लाइड टाकायची राहिली पण नो नो इश्यूज मॅम. थँक्यू. मॅम फीस किती आहे? फीस आणि फीस 25,000 आहे आणि 10 एप्रिलच्या आधी भरली तर 21,700 आहे. आणि याचा ऍड्रेस कुठे आहे? आपला औरंगाबादचा आश्रम आहे ना, आश्रम मध्येच असेल. ऋषी व्हॅली आश्रम जो औरंगाबाद मध्ये आहे, त्या आश्रम मध्येच पूर्ण वेळ असेल. ज्यांचे कोणाचे रिलेटिव्ह 7वी 8वी 9वीच्या त्यांचे नंबर जरी तुम्हाला कुठलेही डाऊट तुम्ही त्याच्यावर कॉल करा. म्हणजे इंडिव्हिज्युअली तुम्ही कुठे राहता त्याच्याप्रमाणे तुम्हाला, कारण महाराष्ट्रातनं आपल्या भारतभरातनं मुलं येतात आपल्याकडे आणि सगळी व्यवस्था तिथे, त्यांचं जेवण खाण हे सगळं व्यवस्थित केलं जातं. काही लोक व्हॉलेंटियर म्हणून पण येऊ शकतात, पेरेंट सुद्धा. आणि पण आम्ही जनरली प्रिफर नाही करत की ज्यांची मुलं आहेत त्यांनीच तिथे राहावं. जर तुम्ही रेग्युलर व्हॉलेंटियर असाल तर तिथे, आणि मुलांची पूर्ण काळजी घेतली जाते. कारण जय आता गुरुदेव आपण हे मॅम. 7-8 वर्ष घ्या. योगेश, तुम्ही पण सांगू शकता मोर डिटेल्स. काल फोन आला होता एका पॅरेंटचा, म्हणे हा आमचा मुलगा लहान आहे, 6वीला आहे. हा प्रत्येकाला हा वाटतं आपला मुलगा फार लहान आहे, तर हा म्हणे तो कसा राहील, त्याला करमेल का तिथे, असे डाऊट्स. नाही नाही, मुलांना करमत नाही काय. पहिल्या दिवशी आई वडील जेव्हा सोडायला येतात ना, तेव्हा मुलांना वाटतं आई वडिलांबरोबर जावं, आणि शेवटच्या दिवशी जेव्हा आई वडील घ्यायला येतात